तालुक्यातील तांबडी गावातील 9 वर्षाची आदिवासी मुलगी वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती. तेथील आश्रमशाळेत 16 डिसेंबर रोजी झालेल्या कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र कुसुम अभियानाअंतर्गत आरोग्य विभागाच्या हिवताप कुष्ठरोग निर्मूलन पथक यांच्या माध्यमातून शिबिर घेण्यात आलं होतं. या शिबिरात आश्रमशाळेतील 21 मुलं संशयित आढळली. त्यामध्ये 4थी मध्ये शिकणारी खुशबू ही कुष्ठरोगी असल्याचं निदानात आलं. तिच्यावर 18 डिसेंबरला उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर 3 जानेवारीला तिला ताप आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कामार्ली येथे नेण्यात आलं. त्यावेळेस वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून उपचार केले. तिच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता घेण्यात आले होते. रक्ताचे रिपोर्ट घेऊन तिला 3 दिवसांनी येण्याचा सल्ला देण्यात आला होता. तर मुलीला दुसऱ्यांदा ताप आल्यानंतर 10 जानेवारीला अधीक्षक तिला प्राथमिक आरोग्य केंद्र कामार्ली येथे घेऊन आले. त्यावेळेस तिला 3 जानेवारीच्या रक्ताच्या रिपोर्टनुसार कावीळची लक्षणं दिसून आल्याने सदर मुलीला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. दरम्यान खुशबूच्या अंगावर फोडी आल्या होत्या. ताप आणि तसंच अंग सुजू लागल्याने उपजिल्हा रुग्णालयातून पेण येथील अंकुर हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिल्याने अंकुर हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आलं. त्यानंतर पनवेल येथील MGM रुग्णालयामध्ये तिला हलवण्याचा सल्ला दिल्याने MGM रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलं. तेथे उपचार सुरू करण्याआधी कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोळ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला. खुशबू ठाकरेच्या मृत्यूच्या कारणावर प्रश्न उपस्थित झाला आहे. तिच्या मृत्यूचं कारण चुकीच्या गोळ्यांमुळे की कावीळमुळे हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये. खुशबूच्या कुटुंबियांनी आरोप केलाय की चुकते निदान आणि चुकीच्या गोळ्या दिल्यामुळे तिला कावीळच्या लक्षणांवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झालाय आणि या प्रकरणी आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आत्माराम धाबे यांच्या निष्क्रियतेमुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला आहे. तर खुशबू ठाकरेच्या मृत्यूचा सत्तेचा शोध पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच आता स्पष्ट होईल. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.